ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय आपल्या ठिकाणी प्रमुख पाहुणे आमच्याकडे उपस्थित आहेत. किती झाले सर? सरांचा आता 5वा रोजा आहे. सरांना सन्मार्गाकरिता त्यांच्या स्वास्थ्याकरिता आपण अल्लाहची प्रार्थना करू या ठिकाणी. आणि मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्यात काही बोलणार नाही. याच्यामध्ये आता आपले रोज वेळ झालेली आहे. सर्व धर्म सहभागाचं या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचं असतं. सर्वात महत्वाचं पोलिसांचं जे कर्तव्य आहे ते आपल्या समाजामध्ये सर्व धर्म समभाव ठेवणे. आम्ही कुठलाही हिंदू बांधवांचा असू द्या, मुस्लिम बांधवांचा असू द्या, ख्रिश्चन बांधवांचा असू द्या, आम्ही सर्व उत्सवामध्ये आम्ही आणि हिरिरीने सहभागी आहोत हे आम्ही दाखवत असतो. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे रोजा हा जो आहे खरंच हा म्हणजे आपण त्याग, आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यागाचा विषय असतो. काहीतरी आपण तुला घेतलेला असतो द्यायचा विषय असतो. तर सर्वात महत्वाचं प्रत्येक धर्मामध्ये हे शिकवण दिलेलं आहे. जे धर्माची शिकवण जी बेसिक जी आहे ती काय की तुम्ही माणुसकीने जगा. माणुसकीने जगा म्हणजे प्रत्येकाची जी काही समस्या असतील त्या समस्या आपल्या समजून तुम्ही ते सोडवा. जेणेकरून की इतर जे काही लोक असतील, जे काही दुःखी लोक असतील त्यांचं कोणत्याही पद्धतीने आपल्याला काही त्याचं दुःख निराकरण करता येईल अशा उदार एकदम दयाळू बुद्धीने राहा असं प्रत्येक धर्म आपल्याला शिकवून देतो. आणि त्याचाच एक हा आपला रमजानचा पवित्र महिना आहे. त्या पवित्र महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पूजा अर्चा करतो. त्याच्यामुळे आपल्याला एक पवित्र महिना पूर्ण जगामध्ये आनंदाने साजरा केला जातो. तसेच ही आपल्या उदगीरमध्येही हा सण आनंदानं साजरा आपण करूया. आता आज माझा 5वा रोजा आहे. एकदम आमचे जे पोलीस बांधव, आमचे पोलीस मित्र आहेत, आमचे लष्कर मेजर असतील, मुमीन असतील, रफिक असेल, आम्ही आनंदाने आमच्या पोलीस स्टेशनमध्ये हा रोजाचं इफ्तारी करत असतो. ते आणि आम्ही श्रावण महिन्यामध्ये उपासही सोडत असतो. तरी अशा आनंदाने अभिमानानं सांगावं असं वाटतं की खूप चांगला एक उपक्रम आहे, एक चांगला अनुभव मला येत आहे. आणि संयोजकांनी मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.